काँग्रेसचे माजी आमदार असे बोलतात की नगरपालिकेची श्वेतपत्रिका काढावी आणि मुख्यमंत्र्यांनी जी येऊन राहिले पुतळ्याच्या उद्घाटनाला ते ब्रांच पुतळे असण्यात असं पाहिजे. काय मत आहे तुमचं? काय बोलतो? बुलढाणा शहरात होणारे महापुरुषांचे सगळी स्मारकं याच्यापैकी बऱ्यापैकी पुतळे हे ब्रॉन्झेस आहेत आणि काही पुतळे हे फायबरचे आहे. फायबरचंही लाईफ 100 वर्षापेक्षा कमी नाही. महाराष्ट्रात कमान 80% पुतळे हे फायबरचेच आहे. परंतु ज्या पुतळ्यांना विरोध करणारा हा माजी आमदार याच्या अटर्न्याने उपोषणं केले, पुतळे उभं राहा म्हणून त्या पुतळ्या जागेवर त्याचे प्रतीक उभे केले आणि ते प्रतीकाच्या जागी पुतळे उभे करू नका याची जी भूमिका होती, आज याला कुठून पुळका आला की पुतळ्यांचं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. हा तर निजामांची वैचारिक अवलादी ही या पुतळ्यांना विरोध करणारी होती. आज हा कुठल्या तोंडाने सांगतो. आणि नगरपालिकेत विकास झाला आणि नगरपालिकेत भ्रष्टाचार झाला, शहरात विकास झाला आणि अरे 5 वर्षात तर एक काम तरी केलं का? आज बुलढाणा शहरामध्ये जे लोकांना दिसतंय, तुला तर दिसणारच नाही विकास, कारण तुला तर विकास म्हणजे या आमदाराचा काही संबंधच नाही आहे. हा दिल्ली, बिहार, राजस्थान, गुजरात इकडे आमदारकी भेटल्यात फिरणारा हा माणूस आहे. त्याच्यामुळे आज बुलढाणाकर सांगतात विकास काय. आणि मग विकास नसेल तर तू राह उभा नगर निवडणुकीमध्ये बुलढाणेकर दाखवून देतील तुला काय काम केलं आणि आम्ही काय काम केलं. त्याला श्वेतपत्रिका काढायचं तर मीच बोलवतोय, सगळे काँग्रेसवाले बोलवत, एकटा आहे तुम्ही, दाखवतो तुम्हाला किती कामं केलं आणि काय केलं, तुम्ही काय केलं. तर मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे. जेव्हा महापुरुषांच्या स्मृती जोपासण्याचा विषय येतो त्यावेळेस ती अत्यंत आनंदाची बाब असते. मात्र त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा शहराच्या विकासाची श्वेतपत्रिका ही जाहीर करावी. नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार आणि मूलभूत नागरिकांच्या समस्येकडे पालिकेने वारंवार दुर्लक्ष केलेलं आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो, स्वच्छतेचा प्रश्न असतो, वाहतूक कोंडीचा असो, यातून एकही प्रश्न हा निकाली निघाला नाही. राजा उदार झाला आणि हाती भोपळा लागला अशी परिस्थिती बुलढाणा शहराची आहे. त्यामुळे हा पोकळ जो विकास आहे या संदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका ही शासनाने काढावी ही आमची मागणी आहे. आणि सोबतच महापुरुषांचे पुतळे जे आहेत हे भरीव असले पाहिजे, ब्रांच असले पाहिजे, असेच पुतळे बसवण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. त्यामुळे त्यांनी सगळे जे पुतळ्यांचे उद्घाटन करून जात असतील त्यातील जे पुतळे ब्रांचचे नसतील त्या पुतळ्यांना ब्रांचच्या करण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी घोषणाच नव्हे तर तरतूद करून जावी अशी आमची मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.